सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी जयराम चाटे हा 14 महिन्यांनंतर काल जेल बाहेर पडला। जयराम चाटेच्या भावाचं 2 मार्चला निधन झालं आणि केल्या जाणाऱ्या विधीसाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता। या अर्जावरती अटीशर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला 12व्या दिवशीच्या विधींसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आणि त्यासाठी त्याला 4 वाजेपर्यंतचा वेळही दिला होता। मात्र कालच्या दिवसामध्ये काय झालं, जयराम कसा बाहेर पडला आणि कशा पद्धतीने पोलिसांनी त्याला परत आणलं, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल त्याच्या मूळ गावी म्हणजे तांबवा इथे हा विधी होता। बीड जिल्हा कारागृहामधून जयराम चाटेला पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढण्यात आलं। या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली होती। जयरामचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचं 2 मार्चला निधन झालं। या निधनानंतर हिंदू रीतिरिवाजानुसार 12व्या दिवशीचा विधी महत्त्वाचा असल्याने या विधीला उपस्थित राहण्यासाठी जयरामच्या वकिलाकडून न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता। त्यानुसार न्यायालयाने आरोपीला अटीशर्ती घालून धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती। बघूया कोर्टाने नेमक्या काय अटी घातल्या होत्या ज्यानंतर जयरामला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली। 6 मार्चला जिल्हा व विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी मात्र या अर्जाला विरोध केला, परंतु न्यायालयाने पोलीस बंदोबस्तामध्ये 12व्या दिवशीच्या धार्मिक विधीसाठी त्याला उपस्थित राहण्याची परवानगी दिली। या दरम्यान जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचं शुल्क भरावं लागणार असून न्यायालयाने दिलेल्या अटींचा पालन करणं सुद्धा बंधनकारक असणार होतं। पोलिसांनी मसाजोगचा रस्ता टाळला। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामधला आरोपी जयराम याला मृत भावाच्या विधीसाठी उपस्थित राहायला परवानगी तर मिळाली, मात्र हे विधी होते त्याच्या मूळ गावी तांबवा इथे। जयराम चाटेचं तांबवा हे गाव संतोष देशमुख यांच्या मसाजोगच्या जवळ आहे। त्यामुळे पोलिसांनी जयरामला गावी नेताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मसाजोगवरून गाडी नेण्याचं टाळलं। इतकंच नाही तर त्याला धारूर मार्गे दुसऱ्या रस्त्याने पोलीस घेऊन गेले आणि त्याच रस्त्याने परत आणलं। पोलिसांनी फक्त 2 तासातच त्याला तुरुंगात परत आणलं। क्रूर मानसिकता आणि मगरुरी कायम। मसाजोगचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांना जयराम चाटे, विष्णू चाटे, सुदर्शन खुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या सगळ्यांनी अक्षरशः हालहाल करून मारलं। निर्घुणपणे त्यांची हत्या केली। त्यांच्या शरीराला अनेक जखमा सुद्धा झाल्या होत्या। बरं, हे सगळं करून ते थांबले नाहीत तर त्याचे हातपाय सुद्धा निकामी केले। इतकंच नाही तर दुसरा आरोपी वाल्मिक कराड याला व्हिडिओ कॉल करून हे सगळं दाखवलं सुद्धा। खरं तर या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हदरून गेलं होतं। अनेक महिने हे हत्याकांड राज्यामध्ये गाजलं। या सगळ्यामध्ये आरोपी असलेल्या जयराम चाटे याला मात्र बाहेर पडल्यानंतर जराही पश्चाताप असल्याचं दिसलं नाही। जयराम चाटे काल तुरुंगाबाहेर आला, मात्र त्याच्या चेहऱ्यावर आपण एका गंभीर हत्या प्रकरणातले आरोपी आहोत किंवा आपण माणुसकीला पाळीमा पसरणा काहीतरी केलेला आहे, आपल्यावरती गंभीर आरोप आहेत याबद्दल कुठलाही लवलेश नव्हता। त्याच्या चेहऱ्यावर ना कुठली भीती होती ना कुठला तणाव होता। त्याच्या लुकमध्ये मोठा बदल झाल्याचं सुद्धा दिसून आलं। त्याने क्लीन शेव केली होती, राखाडी रंगाचा शर्ट घातला होता, राखाडी रंगाची जीन्सची पॅन्ट होती, शर्टचं पहिलं बटन त्यांनी लावलं नव्हतंच। जयराम चाटे याने कपाळावरती लाल रंगाचं गंध लावलं होतं, त्याच्या हातामध्ये एक रुमालही होता आणि शांतपणे तो पोलिसांसोबत बसून गाडीत गेला। गावामध्ये नेमकं काय झालं? जयरामच्या गावामध्ये या 2 तासामध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडल्या। पोलिसांनी जयरामच्या घराभोवती असा वेढा टाकला होता की कोणीही फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करू शकणार नाही। या मिशन तांबवामध्ये पोलिसांनी नियमांची इतकी अंमलबजावणी केली की ज्यांनी छुप्या पद्धतीने फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्यांचे मोबाईल तातडीने जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे साध्या विषात असलेल्या SITच्या एका अधिकाऱ्याचाही मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस थारले, मात्र त्यांनी ओळखपत्र दाखवल्यावर पुढचा अनर्थ टळला। मकोका न्यायालयाच्या आदेशाने दुपारी 12:43 जयराम घरात पोहोचला। पोलिसांनी त्याला आई, वडील, भाऊ आणि 2 बहिणींव्यतिरिक्त कोणाशीही बोलण्यास सक्त मनाई केली होती। दुपारी 1:22 विधी हटपले आणि त्याला पुन्हा पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं। 14 महिन्यांनी बाहेर आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला बघायला मोठी गर्दी केली होती। जयरामने अगदी सेलिब्रिटी स्टाईलमध्ये हात वगैरे उंचवून त्यांना प्रतिसाद दिला। चाटेला विधीसाठी 7 तासांची परवानगी दिली होती, मात्र पोलिसांनी त्याला फक्त 2 तासच तिथे थांबू दिलं आणि त्यानंतर पुन्हा कारागृहाचा रस्ता दाखवला। चाटेला बरोबर सकाळी 11:30 वाजता बाहेर काढलं होतं तर दुपारी 1:22 त्याला परत नेलं। दरम्यान चाटे 1 दिवसासाठी बाहेर आला होता, मात्र तो येण्यापूर्वीच गाव परिसरामध्ये त्याच्या टोळीतल्या सदस्यांकडून तरुणांवरती हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला। यावरून 5 जणांवरती गुन्हा सुद्धा दाखल झाला होता। या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबत आनंद महाराष्ट्रातला करायला विसरू नका।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.